नमस्कार मंडळी. सागर हा ऑफिसमधून आलेला असतो आणि तो रूममध्ये असतो, तर मुक्ता सुद्धा क्लिनिकमधून आलेली असते आणि बिचारी खूप थकलेली असते. तर आल्या आल्या मुक्ता तिच्या बॅगमधून कपडे काढत असते आणि सागरलाही आता थोडंसं वाईट वाटतं. तर सागर आता त्याच्या कपाटातला एक कोपरा रिकामा करतो आणि तो मुक्ताला इशारा करत इकडे या असं म्हणतो. तर मुक्ता म्हणते की काय झालं. सागर तिला म्हणतो की तुम्हाला तिकडे थांबून काही दिसणार नाहीये, त्यामुळे तुम्ही इकडे या. मुक्ता आता कपाटाजवळ जाते आणि म्हणते की इथं नक्की काय बघणं अपेक्षित आहे तुम्हाला. सागर मुक्ताला म्हणतो की मी अर्धी जागा रिकामी केली आहे. मुक्ता म्हणते की अर्धी जागा रिकामी केली म्हणजे असं सांगताय की जणू काही ती अर्धी जागा माझ्यासाठीच तुम्ही रिकामी केली आहे. आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की अरे खरंच सागरने तिच्यासाठी अर्धी जागा रिकामी केली आहे. तिला तिच्या कपड्यांसाठी आता फायनली लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जागा मिळणार असते, त्यामुळे ती प्रचंड खुश असते. मुक्ताचा एवढा आनंद बघून सागर तिला म्हणत असतो की एवढं खुश होण्याची काही गरज नाहीये, मी काही सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर थोडीच केली आहे. मुक्ता हसतच म्हणते की त्यापेक्षा ना हे सुख खूप मोठं आहे. आणि मग हसतच ती तिची बॅग आता कपाटाजवळ घेऊन जाते. सागर मुक्ताला सांगतो की हे बघा, जे तुमच्या गरजेचे कपडे आहेत तेवढेच फक्त तुम्ही कपाटामध्ये ठेवा आणि जे तुम्हाला लागत नाही ना ते बॅग मध्येच ठेवा. तर मुक्ता त्यावर हो म्हणते. सागर आता पुढचं इन्स्ट्रक्शन मुक्ताला असं देतो की तुमच्यामध्ये आणि माझ्या कपड्यांमध्ये 4 इंचाचं अंतर ठेवा. तर मुक्ता म्हणते की असं का बरं. सागर म्हणतो की नाहीतर तुमच्या कपड्याचे रंग माझ्या कपड्यांना लागतील. मुक्ता हसतच म्हणते की अहो ते कपाट आहे काय, वॉशिंग मशीन आहे का रंग लागायला. सागर आता रागाने तिच्याकडे थोडासा बघतो, त्यामुळे मुक्ता म्हणते की ठीक आहे मी ठेवते 4 इंचाचं अंतर. मुक्ता आता तिचे कपडे कपाटामध्ये ठेवायला जाते, तर सागर तिला म्हणतो की तुम्हाला कपडे ठेवायचे कपाटामध्ये, कपड्याचे बोळे नाही ठेवायचे, चांगल्या घड्या घालून आणि मगच ठेवा. आणि मग मुक्ता आता छानपैकी कपड्यांचा घड्या घालते आणि कपाटामध्ये ठेवून देते. फायनली आता मुक्ताला कपाटामध्ये तिची जागा भेटलेली असते, त्यामुळे मुक्ताच्या चेहऱ्यावरचं हसू काहीतरी वेगळंच सांगत असतं. इकडे मिहिका ही मिहिरला कॉल करते आणि मिहिरला ती सांगत असते आज जिजूंनी पार्टीमध्ये ताईची साईड घेतली आणि मग पार्टीत जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा आता ती मिहिरला सांगू लागते. आणि सागर चक्क मुक्ता वहिनीची बाजू घेऊन त्या छायाताईंशी लढला हे ऐकून मिहिरला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. मिहिका मिहिरचं कौतुक करत असते आणि मिहिरला म्हणत असते की खरं तर मिहिर हे सगळं तुझ्यामुळे झालं. आणि आनंदाच्या भरात ती मिहिरला आय लव्ह यू बोलून जाते, त्यामुळे मिहिर मात्र खूप खुश झालेला असतो. मिहिर मिहिकाला पुन्हा पुन्हा विचारत असतो की तू नक्की काय म्हणालीस, परंतु मिहिका आता खूप लाजत असते आणि म्हणत असते की मी चुकून म्हणाले. मिहिका म्हणते की काय रे असं करतोस तू, आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे ना आणि आपण ठरवलंय ना ते. मिहिर म्हणतो की हो मिहिका, मलाही माहितीये की आपण दोघं फक्त मित्र आहोत. दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धन दारू पीत बसलेले असतात. सावनी मात्र फार चिडलेली असते, कारण मुक्ताने तिची आज चांगलीच जिरवलेली असते, त्यामुळे तिच्या डोक्यात सारखे तेच विचार चालू असतात आणि मुक्ता जे काही बोललेली असते त्याच गोष्टी तिला आठवत असतात. ती हर्षवर्धनला सांगत असते की मी त्या मुक्ताला डिवचण्याचा इतका प्रयत्न केला, मागच्या वेळी सुद्धा मी तिला सांगितलं होतं की जरी तू सागर सोबत लग्न केलं असलं तरी सुद्धा तू एकटीच आहेस, पण तरी सुद्धा त्या मुक्तावर काहीच परिणाम झाला नाही. आणि आज सईवरून तिने मला ऐकवलं आणि मला म्हणते कशी की सईचा भूतकाळ तुम्ही बघितलाय, परंतु सईचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ मी बघणार आहे. कशी बघणार आहे ही सईचा भविष्यकाळ, कारण सईची आई तर मी आहे ना. सावनी चिडूनच म्हणत असते की सईचं जाऊ दे, परंतु तिने फक्त आता माझ्या आदित्यला हात तरी लावून दाखवावा. आणि आता रागाने दारूची बाटली ती फोडते. तर ते बघून हर्षवर्धन तिला रागानेच म्हणतो उगाचच त्या मुक्तावरील राग इथे काढू नको आणि आपल्या घराची तोडफोड करून काहीच होणार नाहीये. आणि तो सावनीला सांगतो की खरं तर ती मुक्ता तुझ्यापेक्षा खूप बॅलन्स आहे. तू तिला कितीही जरी डिवचण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा ती शांतपणे तुझ्या समोर उभी आहे. तर हर्षवर्धनचं असं बोलणं ऐकून सावनीला मात्र अजूनच मिरच्या झोंबतात. हर्षवर्धन पुढे सावनीला सांगू लागतो की आपल्याला त्या सागरच्या सगळ्या दुखत्या नस माहितीये आणि त्या दुखत्या नसांचा वापर करून आपण आतापर्यंत सागरला हरवलंय आणि आपण आता त्याबद्दलच एक प्लॅन करायचा आहे. यावेळी सुद्धा आपल्याला तेच करायचंय. आता तू एक काम कर, त्या मुक्ताचा विश्वास पुन्हा एकदा संपादन कर. आपण हळूहळू त्यांच्या घरामध्ये घुसू आणि त्यांच्या घरामध्ये फूट पाडू. त्यांच्या घरात नक्की काय आहे ना हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर. सावनी म्हणत असते की आतापर्यंत तू जे काही मला सांगत होतास ना तेच मी करत होते, परंतु आता इथून पुढे मात्र मी माझ्या मनाचं सगळं करणार आहे. आणि आता त्या मुक्ताला मी असं सहजासहजी नाही सोडणार, मी तिला एकटं पाडणार आणि तिच्या माणसांपासून तिला कायमचं दूर करणार. सई नाही तर सागर नाही आणि सागर नाही तर इतर दुसरं कोणीही नाही. आणि मग हा सगळा विचार करून एकटीच वेड्यासारखी हसत बसते. तर दुसऱ्या दिवशी मुक्ता ही सकाळी सकाळी तिची रूम आवरत असते आणि विचार करत असते की हा कडू कारलं माझ्याशी अचानक एवढं चांगलं कसं काय वागायला लागलं. आणि मग याबद्दल ती सागरचे आभार मानायचे ठरवते. सागरसाठी ती छान
कपडे बेडवर काढून ठेवते. सागर येतो आणि सागर जेव्हा बेडवरचे ते कपडे बघतो तेव्हा मुक्ताला विचारतो की माझे हे कपडे कोणी काढून ठेवले. त्यावर मुक्ता म्हणते की मीच काढून ठेवले. सागर त्या कपड्यांकडे बघत म्हणतो की तुमचा फॅशन सेन्स अगदी टिपिकल आहे. आणि मग तो कपाटामधून दुसरा शर्ट काढतो. मुक्ता आता थोडीशी नाराज होते आणि ती सागरला म्हणत असते की कधी कधी दुसऱ्याच्या आनंदासाठी सुद्धा काहीतरी गोष्टी कराव्यात. सागर तिला विचारत असतो की आता यातून तुम्हाला नक्की काय आनंद मिळणार आहे. मुक्ता काहीही न बोलता आता क्लिनिकला जायला निघते आणि त्याच वेळी तिला मिहिरचा कॉल येतो आणि तो मुक्ताला सांगतो की वहिनी तू एक काम कर, फोन स्पीकरवर ठेव, मला दादू सोबत सुद्धा बोलायचंय. मिहिर आता मुक्ता आणि सागरला सिट्स एक्झिबिशन आहे, तुम्ही दोघंही सईला घेऊन तिथे जा, सईला खूप आनंद होईल. तर दोघंही खूप खुश होतात. सागर मुक्ताला सांगतो की काळजी करू नका, मी तुम्हाला 4 वाजता पिकअप करेल. मुक्ता ही आनंदाने हो म्हणते. दुसरीकडे सावनीने आदित्यच्या आवडीचा पिझ्झा, बर्गर असं काही मागवलेलं असतं आणि ते बघून आदित्य खूप खुश झालेला असतो. सावनी आदित्यला म्हणते की आदित्य बाळा तू माझं एक काम करशील का. आदित्य म्हणतो की काय मम्मा. तर सावनी म्हणते की तुला माहिती आहे ना तुझी एक लहान बहीण सुद्धा आहे. आदित्य म्हणतो की हो माहिती आहे मला, परंतु तिला पप्पा आणि त्यांची ती नवीन बायको घेऊन गेलेत ना. सावनी म्हणते की हो, पण माझी अशी इच्छा आहे की तू तिच्याशी बोलावं, ती तिथे ठीक तर आहे ना, ते लोक तिच्याशी नीट तर वागताय ना हे तू बघावं. आदित्य सावनीला म्हणत असतो की मम्मा पण ह्या सगळ्याची काय गरज आहे, हे बघ मला हर्ष अंकलने सगळं काही सांगितलंय. आता सईच कोर्टामध्ये म्हणाली होती ना की तिला मुक्ता आंटी सोबत राहायचंय, मग आपण परत तिच्याशी कशाला बोलायला जायचं, खड्ड्यात जाऊ देत ना तिला. सावनी म्हणते की असं नाही बोलायचं आधी बाळा, आणि तू माझ्या डोळ्यासमोर आहे म्हणून मला तुझी काळजी नाहीये. अरे पण ती तुझ्यापेक्षाही खूप लहान आहे आणि म्हणून मला तिची फार काळजी वाटते, तू प्लीज एकदा तरी तिच्याशी बोल. त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे मी बोलेल तिच्याशी. त्यामुळे सावनी खुश होते, कारण आदित्य मार्फत आता मुक्ताच्या घरात काय सुरू आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं. तर इकडे मिहिर एका गुंडाला पैसे देत असतो आणि सागरवर खोटा हल्ला करण्यासाठी सांगत असतो आणि तो त्यांना सांगतो की तुम्ही त्यांना अजिबात मारायचं नाही, उलट दादूसकडून तुम्ही मार खाऊन घ्यायचाय. तर ते गुंड हो म्हणतात आणि तिथून निघून जातात. तर आता एक्झिबिशन नंतर सागर आणि मुक्ता हे दोघंही घरी जात असतात. एसी चालू असतो त्यामुळे मुक्ताला शिंका येत असतात. मुक्ताला एसी अजिबात सहन होत नसतो आणि सागरला ती एसी बंद करायला सांगते, पण सागर काही एसी बंद करत नाही आणि त्यामुळे ह्या गोष्टीमुळे ते वाद घालत बसलेले असतात. शेवटी सागर आता गाडीच्या खाली उतरतो तर सई मुक्ताशी बोलायला लागते. तर मुक्ता म्हणते की तू आधी तुझ्या पप्पाशी जाऊन बोल. ती आता सागरला समजवायला जाते तर सागर म्हणतो की तू आधी तुझ्या आईला समजव. आता बिचाऱ्या सईला नक्की काय करावं हे समजत नसतं. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मिहिरने सांगितल्याप्रमाणे ते गुंड आता सागरवर हल्ला करतात. मुक्ताला आणि सईला त्यांनी काही इजा पोहोचू नये म्हणून सागर आता त्या गुंडांना बेदम मारतो आणि ते बघून मुक्ताला आणि सईला मात्र त्याचा खूप अभिमान वाटतो. तर मित्रांनो असेच मालिकांचे अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.